पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठीचा निकाल आता काही तासातच जाहीर होणार आहे। मतमोजणीसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। प्रत्येक मतमोजणी केंद्राबाहेर स्थानिक पोलिसांशिवाय केंद्रीय सुरक्षा दलाची सुरक्षा व्यवस्था आहे। पश्चिम बंगालमधील हॉट सीट बनलेल्या भवानीपूर मतदारसंघाला तर छावणीचं स्वरूप आलंय। भवानीपूर हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा मतदारसंघ आहे। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी आज होत आहे आणि प्रत्येक मतमोजणी केंद्राबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे। 3 स्तरांमध्ये ही सुरक्षा व्यवस्था आहे। सर्वात आधी स्थानिक पोलीस सुरक्षा व्यवस्था करत आहेत आणि त्याच्यानंतर मग केंद्रीय सुरक्षा दलांची 2 स्तरांची सुरक्षा आहे। सध्या आम्ही पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील जी मतमोजणी ज्या ठिकाणी होणार आहे सखावत मेमोरियल शाळा त्याच्या समोर आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की प्रत्येक व्यक्तीला तपासणी करून त्याचे डॉक्युमेंट्स तपासूनच आतमध्ये सोडले जात आहे। सर्वात जास्त हॉट सीट जी आहे ती भवानीपूर आहे आणि त्यामुळे आज जेव्हा सकाळी दोन्ही पक्षाचे आणि इतर उमेदवारांचे जे काउंटिंग एजंट्स आहेत ते मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश करण्यासाठी या ठिकाणी पोहोचले आहे। प्रत्येकाचे डॉक्युमेंट्स आणि आय कार्ड जे आहे ते तपासले जात आहे। कोणालाही तपासणीशिवाय आज सोडलं जात नाहीये। विविध पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ज्यांना इथे प्रवेश नाकारला जात आहे ते पोलिसांशी वाद घालताना सुद्धा दिसत आहेत। मात्र कोणालाही डॉक्युमेंट्स तपासल्याशिवाय त्याचे आय कार्ड्स तपासल्याशिवाय आतमध्ये सोडलं जात नाहीये। त्यामुळे एक कडेकोट आणि अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था जी आहे ती पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या या मतमोजणीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचाच एक उदाहरण सर्वात हॉट सीट झालेल्या भवानीपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, भवानीपूर, कोलकाता। तर थेट पश्चिम बंगालमधून आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, पश्चिम बंगालची यंदाची निवडणूक ही अनेक अर्थांनी वेगळी ठरलेली आहे। या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे मतदानाआधी जेवढी ही निवडणूक चर्चेत होती किंवा ज्या प्रकारे आरोप प्रत्यारोप झाले तसेच मतदानानंतर देखील मोठा तणाव आपल्याला संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळालाय। आता काही तासांवर मतमोजणी आलेली आहे। काय चित्र आहे पश्चिम बंगालमध्ये? निश्चितच माधवी, ज्या पद्धतीने पश्चिम बंगालची निवडणूक रंगली, एका प्रकारे देशातली सर्वात मोठी निवडणूक ही झालेली आहे आणि सध्या आम्ही भवानीपूरमध्ये आहोत आणि या ठिकाणी विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि विरोधी पक्षनेते शुवेंदू अधिकारी यांच्यात लढत आहे। त्यामुळे या हॉट सीटवर सर्वांचं लक्षच आहेच। मात्र तुम्ही थोड्या वेळापूर्वी जो ममता बॅनर्जी यांच्या एक्स पोस्टचा उल्लेख केला तर ती एक्स पोस्ट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची। रात्री 1:12 ममता बॅनर्जी यांनी ती एक्स पोस्ट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना सजग राहण्याचा निर्देश तर दिलेला आहे। सोबतच ज्या ठिकाणी गडबड वाटेल, थोडीशी गडबड वाटेल तिथे लगेच घेराव घाला, तक्रारी करा अशा सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे या एक्स पोस्टचे आणि नेत्याच्या या निर्देशाचे परिणाम आज काय होतात कार्यकर्त्यांवर आणि मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये त्या संदर्भात काय परिणाम येतात ते पाहण्यासारखं असणार आहे। दुसऱ्या बाजूला भाजपचे जे नेते आज भाजपच्या सर्व उमेदवारांना निर्देश होते की सकाळी त्यांनी मंदिरांमध्ये जायचं आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक उमेदवार मतमोजणी केंद्रावर पोहोचण्याच्या आधी कुठेतरी मंदिरात दर्शन घेऊन मतमोजणी केंद्रावर पोहोचत आहे। त्यामुळे भाजप पुन्हा एकदा कडवट हिंदुत्वाचा जो एक ज्या मुद्द्यावर त्यांनी पश्चिम बंगालची निवडणूक लढवलेली आहे त्या मुद्द्याला अधोरेखित करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र निश्चितच अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, ममता बॅनर्जी पुन्हा एकदा विजयाचा चौकार पश्चिम बंगालमध्ये लावणार की पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार येईल, हाच प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि पुढील काही तासांमध्ये याचे उत्तर जे आहे ते आपल्याला निश्चितच मिळू शकणार आहे। मात्र पुढच्या काही तासातच पश्चिम बंगालचं हे चित्र स्पष्ट होणार आहे। रजत, आणखी एका घडामोडीविषयी तुमच्याकडून अपडेट जाणून घ्यायचे, त्यामुळे तुम्ही सोबतच राहा।